जो कोण गांजा शौकीन असेल त्याने कमेंट करून सांगा नक्की कणाची झाड आहे. तुफान आले तुफान. भैया जाना है जाना है जाना है. भाई बोला उसको हाँ जाना है. माणूस ज्याला उठून अर्धा एक तास झालं तर लोळताय आतून घरात जाऊ जसं काय. मी सांगते माझी गाडीने निघतवर तुम्ही कसं जासाल टाकून मज्जा येते साला. जा पटकन आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आमच्या राईडचा चौथा दिवस. 310 का 320 आहे, जास्त नाही. आज आरामात अमृतसरला पोचू, मस्त रूम घेऊ, संध्याकाळी गोल्डन टेम्पलचा दर्शन करायला जाणार. अजून काय जाणार होतं त्यांचे कळत नाही ना. रोडला सिनरी भेटेल तिकडे फिरू मस्त. सिनरी आता काय असं आहे. आम्ही काल इथं या हॉटेलला थांबलो होतो. आता इकडनं निघतोय कारण की अमृतसरला जाण्यासाठी 308 किलोमीटर आहे. तिथे 1:30 वाजेपर्यंत पोचणार. मस्त आराम करतो, लवकर पोचणार. चला भेटूया पुढे. बघा ही सिनेरी कवरी भारी वाटते, आवरी भारी वाटते ना बघायला. दोन्हीसाठी जारावं आपल्याला. पूरा ना मतलब ये इतना कल रात को ठंडा हुआ था, वापस से निकलने में कैसे हो गया मेरा, तो उधर तकलीफ होगा करने में. परसों बहुत गर्म हुआ था ना. ये धूप इतना है चलना लायक नहीं रहता है. फिर नहीं नहीं डॉक्टरचे 103-104 ताप दाखवले. पाण्याचं इन्फेक्शन झालं बहुतेक. वेगवेगळ्या कंपनीचा तो आता पिला ना त्याच्यामध्ये कंपनी पिल्ले किंवा बिसलेरी ते पाणी नाही तर दुसरे असं ना अशी पाहत नाही पिलं बाबा. तो हाट लागले. म्हणजे आता इंजेक्शन दिले डॉक्टरने ना, गोळ्या लगेच दिल्या. आता परले फका मी थोडा आज राहिले कंटाळतो. पण बाकी नाही उतारला पाहिजे कारण की तिकडं त्रास होईल मला. त्याला लडाख साईडला ताप राहिला तसं त्यानं गोळ्या वगैरे दिल्या ना. आता आम्ही नागपूरमध्ये थांबलो होतो, पंजाबच्या नागपूरमध्ये, सॉरी हरियाणाच्या नागपूरमध्ये थांबलो आम्ही नाश्ता करायला. मी नाही नाश्ता केला. मला तेलकट खास वाटायला. मला असं वाटतं तुमचं काही खाला तर मला उलटी होईल, त्याच्यामुळे मी नाही खाला काही. फक्त कलिंगड घेतले ना, पाण्याची बाटली घेतलेली ती थोडं पाणी पिला. डॉक्टर सुद्धा कारण की निमरान पण चालायचं वाटत नव्हता. क्लिनिक सुट्टी त्याचं ते चक्कर आहे का डोकं छान पकडलं, चक्करसारखं होतं ते. आता आहे थोडा ठीक. तो डॉक्टर बोलले 1-1.5 तासात होऊन जात कमी. थोडा आराम करत अर्धा तास माझं झोपते. व्हिडिओ कट करून तुम्हाला भेटते पुढे. चला बाय. आता थोडा जिकडं मगाशी नाश्ता करण्यासाठी थांबलेलो तिकडनं काहीतरी 50-60 किलोमीटर आलो. ताप तर उतरला आहे, तिथे थोडं विकनेस वाटते कारण की काय खाला नव्हतं मी तिकडं, तरी थोडीशी विकनेस वाटते मला.
आणि थोडं थांबलो पाणी पिवासाठी. आता घाम होते नितोल्या नुसतं लागले ना आतमध्ये. थोडं पाय होता तर बघू. आणशी थोडा थांबतो 5 मिनिटांना आणशी निघतो. मया आणि प्रशांत पुढे गेला, मीच बाकी आहे. आणशी निघतो थोडा 5 मिनिटापासून. थोडा परावरती शरीर आला पण थोडी विकनेस आहे, थोडी जास्त पण नाही. बाकी सगळं सर्दी वगैरे क्लिअर झाले. ते काय आहे माहिती नाही, गांजाची झाडं का काय वाटते ते गांजासारखेच. जो कोण गांजा शौकीन असेल त्याने कमेंट करून सांगा नक्की कानाची झाड आहे. जुगाड रिबीट तुटले, जुगाड चालू, जुगाड सध्या. बर्फाशी थंडा करीत घेतले एकमेकाला. अमृतसर आता कौरा, अमृतसर 200 किलोमीटर आहे आमचे. अजून 3-3.5 तास जातील आम्हाला पोहोचता. प्रशांतच्या गाडीची रिपीट तुटलेली नंबर प्लेटची, त्याची टांगलेली नंबर प्लेट त्याची, त्याच्यासाठी थांबलो आम्ही. बरं वाटतं यार त्याच्याशी लागल मग. आंब्यान दारू पित. चिअर्स. टाकण्याला काय नमक मटन म्हणतं. तापू तर भूक लागली आता. जेवूनशी आता निघतो आणशी. अमृतसर 145 किलोमीटर बाकी आहे. आम्ही येरोडला ना सकाळचं होतो 4 आता रनिंगमध्ये नुसती झोप येते. ती झोप त्याच्यामुळे थांबले पाणी मारायला. आता राम झपक्याला ते झपक्या. वॉटर ब्रेक. तुफान आले, तुफान. वादळ वारा सुटलाय पंजाबमध्ये. पाऊस भेटेल, बहुतेक भेटला तर. आम्ही 7 वाजता पोचलो अमृतसरमध्ये. तरी 310 रनिंग कापायला 7 वाजल्या मला येत आहे. काही हीट पण होता आणि मध्येच मला ताप अचानक 103 चढला. तर ते डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन गोळ्या वगैरे घेतल्या. कट टू कट म्हणजे स्टॉप जास्त घ्यायला लागत होते गरमीच्या मुलं. स्टॉप घेता 7 वाजले. आता सर्व फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली. मी इथं गोल्डन टेम्पलचे जस्ट 2 मिनिटावर रूम घेतला आहे. 1000 रुपयाला एक पडला. 2 रूम घेतले असे 1000 तर तुम्हाला रूम दाखवतो. चला. बाथरूम पण बाथरूम पण रूम आहेत चांगले दिसते पण एकदम छोटे आहेत. म्हणजे चालायला जास्त जागा नाही. हायर केले आम्ही बरोबर जोडीला फिरायला. आम्हाला वाटतं बघ नाच आता.
ओय मध्ये चाललो टमटम मध्ये जेवायला टम टमटम में कुदक कुदक के आता आम्ही चाललो टमटम मध्ये चाललो जेवायला ना जेवासाठी मस्त फुल मैं याचन बोल काय बोलू बोला बघा यो रिक्षावाला रस्त्यान भेटला गोल्डन टेम्पलच्या बाजूला भैया जाना है मैं बोला उसको हाँ जाना है कहाँ जाना है उसके दादा को जाना है संजय दादा को सूप पीने हम जाएंगे उसके बाद हम लोग को थोड़ा बैटरी लो हो गया है ना वो चार्ज करेंगे फिर रूम में आएंगे पाया सूप पिवायला चालवले भाऊजी आम्हाला पाया सूप या पिवाले या आम्ही आता आलोय बुब्बी काय आहे ना बुब्बी काय आता थांबलो बब्बी फिश अँड चिकन कॉर्नरवर जेवायला सगळं बुखेले वागण बुखेले वा 3 दिवसापासून वाट बघतो ते चला तर पार्सल घेऊन रूमवर किंवा दुसरीकडे जेवायला